देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं एम्स रुग्णालयात निधन झाले। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पंजाबच्या खेड्यातला त्यांचा जन्म 1932 सालचा 26 सप्टेंबर 1932 मधला त्यांचा हा जन्म होता। पंजाब विद्यापीठातूनच त्यांनी उच्च शालेय शिक्षण पूर्ण केलेलं होतं। त्यानंतर केम्ब्रिज असेल, ऑक्सफर्ड असेल अशा नामांकित विद्यापीठातून पुढची त्यांची शैक्षणिक कारकीर्द बहरलेली होती। आपण आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याशी संवाद साधूया। संदीप, वयाच्या 92व्या वर्षी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतलाय। खरं तर ज्याला राजकारणी म्हटलं जातं रूढार्थानं, तशा अर्थानं ते राजकारणी नव्हते। म्हणजे राजकीय नेते म्हटल्यानंतर जी एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते तशी रूढार्थानं त्यांची नव्हती असं नेहमीच त्यांच्याविषयी म्हटलं गेलं। अगदी बरोबर आहे श्रुती। खरं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2 वेळा देशाचं पंतप्रधान पद भूषवलेलं आहे। 22 मे 2004 या दिवशी त्यांनी देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा 22 मे 2009 या दिवशी त्यांनी देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। 1991 पासून खरं तर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि 91 साली त्यांना राज्यसभेमध्ये वरिष्ठ सभागृह ज्याला समजलं जातं त्या सभागृहात राज्यसभेत काँग्रेसकडून त्यांना खासदारकी देण्यात आली होती आणि 2098 ते 4 या काळात त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची जी भूमिका आहे ती देखील राज्यसभेत पार पाडलेली आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी आपली जी जबाबदारी आहे ती देखील पार पाडलेली आहे। त्यामुळे पहिल्यापासूनच एक अभ्यासू नेता अशी त्यांची खरं तर ओळख होती आणि आत्ताचे अपडेट्स आहेत की नाना पटोले माफ करा मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे दोघंही बेळगावमधून आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दुसरीकडे एम्सचा सगळा जो परिसर आहे तो रिकामा केला जातोय। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। जे पी नड्डा यांनी कुटुंबियांची त्यांच्या भेट घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोनवरून संवाद साधलेला आहे मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांशी। प्रियांका गांधी त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। सोनिया गांधी कदाचित थोड्या वेळात एम्स रुग्णालयात जाऊ शकतात, पण 9:51 रात्री त्यांचं निधन झालेलं आहे। ही ऑफिशियली एम्सकडनं श्रुती जाहीर करण्यात आलेलं आहे, कारण रॉबर्ट वाड्रा यांनी जे ट्विट केलं होतं ते डिलीट केलेलं होतं आणि आत्ता काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून त्यांचा पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी काही फोटो जे आहेत ते देखील मनमोहन सिंग यांच्यासोबतचे, त्यावेळी त्यांची पत्नी देखील दिसते आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे नरेंद्र मोदी हे, त्यावेळेला देखील त्यांनी भेट घेतलेली होती, ज्यावेळेला युपीएचं पहिलं सरकार होतं 2004 सालाच्या आसपास। तो देखील फोटो पंतप्रधान मोदी यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलेला आहे। त्यामुळे आता ऑफिशियली हे जाहीर झालेलं आहे की देशाचे 14वे पंतप्रधान अशी ज्यांची ओळख होती, अर्थतज्ञ म्हणून ज्यांची ओळख होती, त्या मनमोहन सिंग यांना आता त्यांचं निधन झालेलं आहे। उद्या कदाचित राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो देखील जाहीर केला जाऊ शकतो केंद्र सरकारकडून काही वेळातच, कारण अतिमहनीय व्यक्तींमध्ये पंतप्रधान पद येतं आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे कधी होणार याबाबत अजून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। मात्र उद्याच त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या पार्थिवावर जे अंत्यसंस्कार केले जातील त्याबाबतची माहिती देण्यात येईल। पण काँग्रेसमधली उद्याची रॅली श्रुती ही देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे, कारण आज आणि उद्या हे 2 दिवस काँग्रेससाठी महत्वाचे होते। एक अधिवेशन त्यांनी जे आहे ते बेळगावमध्ये ठेवलेलं होतं। CWCCR मीटिंग देखील जे बैठक आहे ती देखील बेळगावमध्ये पार पडली। मात्र आत्ता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोघंही नेते आता दिल्लीला यायला निघालेले आहेत बेळगावमधून। त्यामुळे आज रात्री ते एम्समध्ये पुन्हा जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ शकतात। श्रुती, नक्कीच।